रेसिपी फॉर यू. काळी बाहुली, द ब्लॅक डॉल. सीमा आणि तिचा लहान भाऊ रोहन त्यांच्या आईवडिलांसोबत एका नवीन घरात राहायला आले होते. घर मोठं आणि जुनं होतं, पण ते शांत आणि सुंदर परिसरात होतं. सीमाला तिची नवीन खोली खूप आवडली होती. खोलीच्या एका कोपऱ्यात तिला एक जुनी, काळ्या रंगाची बाहुली सापडली. बाहुलीचे डोळे मोठे आणि काळे होते आणि तिचं हास्य थोडं विचित्र वाटत होतं. सीमाला ती बाहुली फारशी आवडली नाही, पण रोहनला ती खूप आवडली. तो दिवसभर तिच्यासोबत खेळायचा आणि रात्री तिला आपल्याजवळ घेऊन झोपायचा. हळूहळू सीमाला घरात काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. रात्री तिला कोणीतरी हळू आवाजात बोलत असल्याचा भास व्हायचा, पण ती उठून बघितल्यावर तिला कोणी दिसायचं नाही. एक दिवस सीमाने रोहनला बाहुलीबद्दल विचारलं, रोहन, तुला रात्री काही आवाज ऐकू येतात का? रोहनने नकारार्थी मान हलवली. नाही दीदी, मला तर नाही. पण त्यानंतर सीमाला गोष्टी आणखी विचित्र वाटू लागल्या. तिला असं वाटायचं की ती बाहुली तिच्याकडे टक लावून बघत आहे, जरी ती दुसरीकडे बघत असली तरी. कधीकधी तिला असं वाटायचं की बाहुली हळूच हलली. एक रात्री सीमाला अचानक जाग आली. तिच्या खोलीत पूर्ण अंधार होता, पण तिला असं जाणवलं की कोणीतरी तिच्या पलंगाजवळ उभा आहे. तिने घाबरून डोळे उघडले, पण तिला काहीच दिसलं नाही. पण मग तिला तिच्या उजव्या बाजूला काहीतरी थंड आणि लहान स्पर्श जाणवला. तिने हळूच हात फिरवला तर तिला ती काळी बाहुली तिच्या उशाजवळ पडलेली दिसली. तिला आठवत नव्हतं की तिने ती बाहुली तिथे कधी ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सीमाने तिच्या आईला याबद्दल सांगितलं. तिच्या आईनं तिला समजावलं की तिला उगाचच भीती वाटत आहे, पण सीमाला खात्री होती की काहीतरी गडबड आहे. त्या रात्री सीमा झोपली असताना तिला पुन्हा तो हळू बोलण्याचा आवाज ऐकू आला. यावेळी आवाज जास्त स्पष्ट होता आणि तिला तो तिच्या खोलीतूनच येत असल्याचा भास झाला. तिने हिंमत करून उठून बघितलं. तिला अंधारात काही स्पष्ट दिसत नव्हतं, पण तिला असं वाटलं की झोपाळ्यावर बसलेली ती काळी बाहुली तिच्याकडे बघून हसते. तिचं ते शांत आणि भयाण हास्य बघून सीमाच्या अंगावर काटा आला. ती धावत रोहनच्या खोलीत गेली आणि त्याला उठवलं. रोहन, चल इथून. मला ही बाहुली खूप भीतीदायक वाटतेय. रोहनला सुरुवातीला काही समजलं नाही, पण सीमाच्या चेहऱ्यावरची भीती बघून तो घाबरला. ते दोघेही धावत त्यांच्या आईवडिलांच्या खोलीत गेले आणि त्यांना सगळं सांगितलं. त्यांच्या आईवडिलांनी सुरुवातीला त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, पण सीमा आणि रोहन खूप घाबरलेले दिसत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ठरवलं की ती बाहुली घरातून काढून टाकायची. पण जेव्हा त्यांनी ती बाहुली शोधायला सुरुवात केली तेव्हा ती त्यांना कुठेच सापडली नाही. त्यांनी पूर्ण घर शोधलं, पण बाहुली गायब झाली होती. त्या दिवसापासून घरातली शांतता पूर्णपणे नाहीशी झाली. रात्री विचित्र आवाज यायला लागले, वस्तू आपोआप पडू लागल्या आणि सीमा आणि रोहनला नेहमी असं वाटायचं की कोणीतरी त्यांच्या आसपास आहे. काही दिवसांनी रोहन आजारी पडला. त्याला खूप ताप होता आणि तो सतत त्या काळ्या बाहुलीबद्दल बडबड करत होता. तो म्हणत होता की बाहुली त्याला बोलवत आहे आणि तिला त्याच्यासोबत खेळायचं आहे. सीमा आणि तिच्या आईवडिलांना आता भीती वाटायला लागली होती. त्यांना समजलं होतं की त्या बाहुलीत नक्कीच काहीतरी वाईट आहे. त्यांनी एका जाणकार व्यक्तीला बोलवलं. त्यांनी घरात तपासणी केली आणि सांगितलं की या घरात एका वाईट शक्तीचा वास आहे आणि ती शक्ती त्या बाहुलीच्या माध्यमातून रोहनला त्रास देत आहे. त्या व्यक्तीने काही विधी केले आणि त्या बाहुलीला घराबाहेर जाळून टाकण्यास सांगितलं. जेव्हा ती बाहुली जळत होती तेव्हा सगळ्यांना एक किंकाळी ऐकू आली, जी खूप भयानक होती. त्यानंतर घरातली नकारात्मकता हळूहळू कमी झाली आणि रोहनची तब्येत सुधारली. पण सीमा आणि रोहन कधीही त्या काळ्या बाहुलीला विसरू शकले नाहीत आणि त्या जुन्या घराची आठवण त्यांच्या मनात कायम राहिली.